लेक्चर स्टार्ट करतोय मी. आजचा जो पॉइंट आहे तो आहे एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. आपल्याला काय काढायचं आहे? एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. आजचा पॉइंट आहे तो टोटली न्यूमरिकल्स आणि ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड आहे. इफ यू गो थ्रू द एक्सरसाइज ऑफ धिस चॅप्टर, तुम्ही जर एक्सरसाइज मध्ये गेला तर तुम्हाला या चॅप्टर मध्ये जे क्वेश्चन्स आहेत विचारलेले, ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा न्यूमरिकल्स असतील, 90% मी कमी जास्त सांगत आहे, 90% न्यूमरिकल्स जे आहेत ते टोटली एनर्जी ओरिएंटेड असतात. म्हणजे या चॅप्टरवर न्यूमरिकल पडण्याचे, खास करून ऑब्जेक्टिव्ह पडण्याचे चान्सेस आहेत ते ह्या पॉइंटला रिलेटेड आहेत. बघा रेणुका, थोडस म्यूट कर तुला. हॅलो रेणुका. ओके, थँक्यू. तर आता आपण जो आज पॉइंट घेणार आहे तो अंडरस्टँडिंग पर पॉइंट घेऊया. म्हणजे हा जर पॉइंट तुम्हाला समजला तर तुम्ही न्यूमरिकल अतिशय छान प्रकारे सोडवू शकता किंवा तुम्ही ऑब्जेक्टिव्हचे आन्सर राईट देऊ शकता. वी आर गोइंग टू discuss or we are going to teach some basic concept of energy of a particle performing SHM. मी काही बेसिक कन्सेप्ट आधी सांगणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोडवताना होणार आहे. तुम्ही सीईटीचे ऑब्जेक्टिव्ह सोडवताना खास उपयोग होतो. अतिशय सोपा पॉइंट आहे. आपण याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, सॉरी न्यूमरिकल्स आहेत, ते सुद्धा त्याच पद्धतीने सोडवून टाकायचे. आता काल जो आपण पॉइंट घेतला, काल आपण पाहिलं द कॉम्पोजिशन ऑफ 2SHM. आपण आर चा फॉर्म्युला काढला, डेल्टाचा फॉर्म्युला काढला. तुम्ही जर एक्सरसाइज मध्ये ऐका, सगळ्यांनी हे करायचं आहे बाळांनो. एक्सरसाइज मधला 20 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे, 20 नंबर एक्सरसाइज मधला, तो कंपल्सरी त्या पॉइंटवर आहे. तुम्हाला काय करायचंय, तिथं फक्त गिवन लिहायचे, फॉर्म्युला लिहायचंय, किमती टाकायचे, तुम्ही सोडवायचंय. जर तुम्हाला सुटलं बाळांनो ते तर खूप छान, आणि नाही सुटलं तर मला व्हॉट्सअप करायचंय लगेच, सर आम्हाला सुटे ना, तुम्ही सोडवून द्या. पण तुम्ही आधी ट्राय करा. 20 नंबरचा न्यूमरिकल मोठा न्यूमरिकल आहे, 4 मार्क देणारा न्यूमरिकल आहे, पण एकदम इझी आहे बाळांनो. तुम्ही ट्राय करा, मग आपण उद्या डिस्कस करूया, ठीक आहे? आणि आज जे पॉइंट घेणार आहे त्याच्यावर सुद्धा भरपूर न्यूमरिकल आहेत एक्सरसाइज मध्ये. 90% ऑब्जेक्टिव्ह न्यूमरिकल त्याच्यावर असतात. म्हणजे एवढा महत्वाचा पॉइंट आज आपण घेतो, ठीक आहे? होप सगळ्यांना आवाज येत असेल. येत नसेल तर काळजी करू नका, आपण युट्यूबला टाकणार आहोत, ठीक आहे? आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिली, उद्या मॅथ्सचं लेक्चर होणार आहे. मॅथ्सचं लेक्चर अजून झालेलं नाही आपलं. मॅथ्स आणि बायो नरुले मॅडमचं हे लेक्चर आपले उद्यापासून स्टार्ट होत आहेत. तर सगळ्यांनी अटेंटिव्ह राहावा, ठीक आहे? ओके. एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. एसएचएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचं काय करायचंय, मला एनर्जी काढायची. यासाठी एकच डायग्राम काढायची असते बघा. सगळ्या एनर्जी, कायनेटिक एनर्जी काढायची, पोटेन्शियल एनर्जी काढायची, टोटल एनर्जी काढायची, केसेस लिहायचे त्याच्या. या सगळ्यांसाठी एकच डायग्राम आहे. त्यामुळे डायग्राम चांगली काढूया. साईडला काढून ठेवतो लागणाऱ्यासारखी. ही मोठीच्या मोठी डायग्राम बाळांनो आपल्याला काढायची. लक्षात आलं का? किती सोपा पॉइंट आहे बघा. आता ही डायग्राम मी डिस्कस करतो, हे तुम्हाला नोट्स मध्ये मी पाठवेल, तुम्ही मनाने सुद्धा लिहायचा प्रयत्न करायचा. बघा ही डायग्राम कशी एक्सप्लेन करतात. कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास m. लिहितो इथं, कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास m. मास किती घेतले त्याचं, m. मास m
performing linear SHM of path mn. त्याची पाथ लेंथ किती आहे बाळा? m पासून स्टार्ट होतोय n पर्यंत आणि o काय आहे त्याचा? मीन पोझिशन आहे. मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन, अगेन गोस टू एक्स्ट्रीम पोझिशन अँड कम टू मीन पोझिशन. समजतंय का? If at a particular distance, काय म्हणूया, पर्टिक्युलर इन्स्टंट it displays किंवा it present at point P at a distance x from mean position. बघा एका पर्टिक्युलर इन्स्टंटला तो कुठं आहे बघा, तो असा कंटिन्यू मोशन करत राहणार आहे. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला तो पी पॉइंट वर आहे. किती पॉइंट वर आहे? पी पॉइंट वर आहे. त्याचं मीन पोझिशन पासून अंतर किती आहे बाळा? एक्स आहे. आपण डायग्राम मध्ये दाखवली. समजली डायग्राम सगळ्यांना? त्याचं एक्सप्लेनेशन समजलं का? हा, तुम्ही हे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. मी तुम्हाला नोट्स पाठवतोय, त्याची काही काळजी करू नका तुम्ही. पण तुम्ही सुद्धा लिहायचा प्रयत्न करा, कारण पेपर मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर आहे का नाही? तिथं मी येणार नाही लिहून द्यायला तुम्हाला. तर हे स्वतः तयार करा. आता मी स्वतः तयार केलं, पुस्तकातलं आहे काय? नाही, मी स्वतः तयार केलं. तसंच आपण सगळ्यांनी तयार करायचं. कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग लिनियर SHM करतोय at particular instant it present at point P at a distance x from the mean position. बरोबर आहे? हे झालं एक्सप्लेनेशन. आता पहिलं काढूया कायनेटिक एनर्जी. हे तुम्ही लिहून देऊ शकताय किंवा युट्यूबला टाकल्यानंतर पॉज करून घ्या. ओके, रफ करतो बाळा. We know that. आम्हाला माहित आहे. काय माहित आहे? काय माहित आहे आपल्याला? तर V is equal to omega under root a square minus x square. बरोबर. पहिल्यांदा कोणाचं काढतोय? एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. वरती ते टायटल लिहिले, आपण माहिती लिहिणार, त्याच्या खाली पॉइंट काय लिहिणार? एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. आपल्या सगळ्यांना V चा फॉर्म्युला माहित आहे. V चा फॉर्म्युला काय असतो बाळा? ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. जुनेद अजून एक फॉर्म्युला आहे बाळा, जो तुम्हाला प्रश्न विचारलेलास की सर अजून एक वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे V चा? V इज इक्वल टू a ओमेगा. काय फॉर्म्युला आहे रे? a ओमेगा हा साइन ओमेगा टी प्लस पाय. काय फॉर्म्युला आहे? V इज इक्वल टू a साइन a ओमेगा साइन नाही, सॉरी कॉस आहे. साइन नाही, काय आहे? कॉस ओमेगा टी प्लस ओमेगा टी प्लस पाय. आपण केलं होतं ना डेरिव्हेशन V चं. बघा, ती अल्टरनेट मेथड घेतलेली, एक्स काढला होता, नंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं. हा फॉर्म्युला आला वेलोसिटी. वेलोसिटीला दोन फॉर्म्युले आहेत. एक V इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा तर आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे आणि हा एक अजून फॉर्म्युला आहे. ठीक आहे. वी हॅव टू फाइंड कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला नाव कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बाळा? 1/2 mv स्क्वेअर. लहान मुलाला विचारला तरी हा फॉर्म्युला येत असणार आहे. मग आता v ची किंमत टाकायची तिथं, संपलं माझं काम. therefore 1/2. therefore what बाळा? 1/2 m आहे असा घ्यायचा
व्ही चा स्क्वेअर कर, सॉरी याचा स्क्वेअर कर, काय मिळालं ओमेगा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कसला अवघड डायरेक्ट हे आहे, सोपं आहे ना. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला 1/2 m ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे, समजलं सगळ्यांना. आता मी एक प्रश्न विचारणार आहे, सगळ्यांकडे नोट्स असतील, होप सगळ्यांनी नोट्स व्यवस्थित लिहिल्या. ठीक आहे, तर मी एक क्वेश्चन विचारणार आहे, तुम्ही मला आन्सर द्यायचं आहे. तर आपण प्रश्न विचारूया. माऊस चालेल ना? कुणाला विचारूया क्वेश्चन? तर हा अनुराग, अनुराग जरा अनम्यूट कर रे स्वतःला. हॅलो अनुराग, अनुराग लाडे. हा सर. हा आपण पहिल्यांदा एक महत्वाचं इक्वेशन घेतलेलं बघ, डिफरन्शियल इक्वेशन. हा सुरुवातीला पाक, ते जरा हो नोट्स सर. उघड. हा त्यात आपण आहे ना एक फॉर्म्युला लिहिलेला बघ. आपण काय केलं होतं, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. सुरुवातीला काय होतं, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. एफ चा फॉर्म्युला लिहिला डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. बरोबर आहे. आणि हे इकडे टाकलेलं, परत हे कुठं टाकलेलं, उचलून इकडे टाकलेलं. फॉर्म्युला आला डीएक्स स्क्वेअर अपॉन, सॉरी एफ चा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सिलरेशन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के. असं काहीतरी केलेलं का रे बाळा? हो. हा, आणि हा यम इथं परत डिवाइडला टाकलेला. मला हे विचारायचं आहे तुला. मला सांग के अपॉन यम ला काय मांडलेलं रे आपण? डब्ल्यू स्क्वेअर. हा बरोबर आहे, डब्ल्यू स्क्वेअर नाही, त्याला ओमेगा म्हणायचं. हा काय, कशाचा स्क्वेअर? ओमेगा स्क्वेअर. व्हेरी गुड. के अपॉन यम ला काय मांडलेलं आपण? ओमेगा स्क्वेअर. बघा सगळ्यांच्या नोट्स मध्ये असेल, अनुरागनं सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी चेक करा. के अपॉन यम इज इक्वल टू काय, ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर के इज इक्वल टू काय येणार, यम इकडे आला, यम ओमेगा स्क्वेअर. के इज इक्वल टू काय येणार, एम ओमेगा स्क्वेअर. बाळांनो हे प्रूफ पण करता येतं, आपण पुढे जाऊन करणार सुद्धा आहोत. ठीक आहे, पण आता लक्षात ठेवा के इज इक्वल टू काय, एम ओमेगा स्क्वेअर. बा इथं एम ओमेगा स्क्वेअर आहे का? मग त्याच्याऐवजी काय वापरायचा, के वापरायचा. थँक्यू अनुराग. आता के त्याला वापरल्यावर काय फॉर्म्युला येणार, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला सापडला कायनेटिक एनर्जीचा, वेअर के इज फोर्स कॉन्स्टंट. के इज काय असतो, फोर्स कॉन्स्टंट. के हा काय आहे, फोर्स कॉन्स्टंट. झालं बाळांनो डेरिव्हेशन कायनेटिक एनर्जीचं. बघा पुन्हा कायनेटिक एनर्जीसाठी काय काय उद्योग केले. वी नो दॅट V इज इक्वल टू ओमेगाचा फॉर्म्युला लिहिला. अजून एक फॉर्म्युला आपल्याकडे V चा, तो आपण वापरणार आहे आता. नाव कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. क्लियर आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. m ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असतो बाळा, आपला k असतो. दॅट्स व्हाय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 k ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. आता या टी कुठं नाहीये, इथं डिस्प्लेसमेंटच्या स्वरूपात फॉर्म्युला आहे. जर टाइमच्या स्वरूपात काढायचं असेल तर v ची किंमत ही टाकायची. म्हणजे इथं कसं लिहिता येईल बघा, फॉर टाइम टी, मला टी टाइम साठी कायनेटिक एनर्जी काढायची. मग फॉर्म्युला काय येणार, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m. v ची किंमत आता आपण वरची टाकलेली ना, आता खालची टाकूया. याचा स्क्वेअर होणार, म्हणजे ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर.
कायनेटिक एनर्जीचा अजून एक फॉर्म्युला काय सापडला आपल्याला 1/2 m(a²ω²) cos² ω t + ϕ. हा तर अँगल आहे, हा अँगल थीटा आहे, याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला. म्हणजे फॉर ए टाइम टी द कायनेटिक एनर्जी इज टोटली डिपेंडंट ऑन cos² किंवा व्हॅरीज ऑन cos². हे वाक्य खाली लिहायचं. ते वाक्य काय लिहायचं? thus for time t kinetic energy varies. शब्द काय वापरायचा? फॉर टाइम टी कायनेटिक एनर्जी व्हॅरीज, व्हॅरी करते ती कुणाच्या मदतीने करते? cos² च्या मदतीने करते. विथ cos² थीटा. त्याला थीटा म्हणा ना, त्याला काय म्हणा? थीटा म्हणा, अँगलच आहे ना तो, cos² थीटा. हे ऑब्जेक्टिव्हला विचारतात, फॉर टाइम टी वेलॉसिटी व्हॅरीज विथ, ऑप्शन येणार खाली, cos थीटा, cos² थीटा, sin थीटा, sin² थीटा, 1/sin² थीटा. आपला ऑप्शन काय पाहिजे? cos² थीटा. नोट आहे बाळांनो, ती लिहून घ्यायची. काय त्या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला सीईटी ला नीटला विचारतात आणि आपण कन्फ्युज होऊन जातो. समजलं ते सगळ्यांना? ते पॉइंट कळला कायनेटिक एनर्जीचा? बघा सगळ्यांनी एकदा. होप सगळ्यांना समजलं असेल, चांगलं समजलं असेल. आता पोटेन्शियल एनर्जी काढूया. हा, कायनेटिक एनर्जी लिहिलं का? हे इकडे लिहायचं, नंतर हे खाली लिहायचं बरं का. हे ना ह्याच्या खाली लिहायचं. नोट्स पाठवतोच मी, तुम्ही पण लिहा. चलो पोटेन्शियल एनर्जी लिहायचं. हा, परत प्रश्न विचारणार आहे मी. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. आता मला पोटेन्शियल एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी काढली मी, पोटेन्शियल एनर्जी काढायची. मी प्रश्न विचारतो संकेत जाधवला. संकेत जाधव जरा अनम्यूट करा स्वतःला. संकेत जाधव, हॅलो, आवाज येतोय का? अनिकेत, तुला येतोय का आवाज? अनिकेत, आला तरी उचलायचं नाही काय? मग कुणाला आवाज येतोय? कुणाला येतोय? कोण आला? नाही आला अजून कोण? अनिकेत, देवेंद्र साहेब, देवेंद्र आवाज येतोय का बाळा? हो येतोय. सिंपल क्वेश्चन आहे बाळा, मला आन्सर सांग. आपणाला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे तर आपण काय काढतो रेग्युलर इन जनरल? एनर्जी काढायची आहे, मी काय काढतो? आठवते का काय? नसेल तर बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. आठवतोय जरा. तोपर्यंत मी जुनेदला विचारतो. जुनेद, काय बाळा, काय येतं? पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर काय काढतात? हॅलो जुनेद, हा, काय काढतात? वर्क डन काढतात. हा, वर्क डन काढतात. काय काढतात? वर्क डन काढतात बाळांनो. हे सगळ्यांनी, जेवढे आता ऑनलाईन आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा. साई, श्रेयस, श्रद्धा, संकेत, रेणुका, अनुराग, अंजली, अनिकेत, देवेन, जुनेद, सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपण जेव्हा जेव्हा पोटेन्शियल एनर्जी काढतो बाळांनो, तेव्हा वर्क डनच काढायचं. आणि तीच वर्क डन परत कन्वर्ट कशात होतं? पोटेन्शियल एनर्जी मध्ये होतं. यासाठी दरवेळी मी धनुष्याचं उदाहरण देतो. मला जर बाण मारायचा आहे, मला बाण पुढे मारायचा आहे, तर मी काय केलं पाहिजे? आधी त्याला ओढलं पाहिजे मागं, धनुष्याला मागं ओढलं पाहिजे. म्हणजे मी वर्क डन केलं पाहिजे काहीतरी. ते कन्वर्ट होतं पोटेन्शियल एनर्जी मध्ये, आणि सोडल्यानंतर तेच कन्वर्ट कशात होतं? कायनेटिक एनर्जी. म्हणजे बाळांनो, वर्क डन काढायचं, मगच पोटेन्शियल एनर्जी निघते. कधी पोटेन्शियल एनर्जीचा प्रॉब्लेम आला की सरळ वर्क डन काढायचं. ओके, लक्षात ठेवा हे सगळ्यांनी. म्यूट करतोय सगळ्यांना. चल, तर आता आपण वर्क डन
काढायचा. वर्क डनचा फॉर्म्युला काय रे? डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता विचार करा, शेट मी पुसून टाकलं, सॉरी. हा एन, हा एम, हा ओ, हा पी, डिस्प्लेसमेंट एक्स. ठीक आहे. आता जेव्हा तो एक्स पोझिशनला आहे त्याच्यावर रिस्टोरिंग फोर्स किती अप्लाय आहे? मागे ओढणारा फोर्स आपण पहिल्यांदाच बघितले. व्हेन particle is at point P, the restoring force, restoring, spelling चुकला असेल, I don't know. Restoring force act on particle is F is equal to minus kx. हे झालंय आपल्याला. आपण डिफरन्शियल इक्वेशन काढले त्यावेळी F इज इक्वल टू काय बाळा? मायनस के. मायनस का? के सॉरी, मायनस के. मायनस का? कारण की डिस्प्लेसमेंट इकडे आहे, फोर्स आत लागणार. फोर्स कुठे लागणार? आत लागणार. एवढं लक्षात ठेवा. नाव इफ द पार्टिकल, आता वर्कडन काढताना पण एक नेहमीची पद्धत आहे आपली बाळांनो. आय डोंट नो तुमच्या लक्षात आहे का नाही. छोटं वर्कडन काढायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. कधी लक्षात ठेवा, छोटस वर्कडन काढायचं आधी तो जरासा हलवायचा, बरोबर आहे का? आणि मग त्याच्यावर काय काढायचं? वर्कडन काढायचं, मग त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. दाखवतो कसं. इफ पार्टिकल इज फर्दर मूव बाय स्मॉल डिस्प्लेसमेंट, if the particle is further moved by small displacement, छोट्याशा डिस्प्लेसमेंट तो पुढे गेला, छोटीशी डिस्प्लेसमेंट dx घेऊ, तर वर्क डन किती येणार? तर वर्क डनचा फॉर्म्युला, द वर्क डन इज त्याच्यावर वर्क डन किती होतंय ते बघूया. dw इज इक्वल टू, बघा फॉर्म्युला काय आहे? dw इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती होता? F. डिस्प्लेसमेंट झाली मायनस dx. पुन्हा सांगतो बाळांनो, मायनस चिन्ह का आलं? नाही तर तुम्ही म्हणाल सर इथं पण मायनस आहे, आधी पण नाही. तो मायनस घेणारच आहे आपण, पण हा मायनस का आला? कारण की हा फोर्स आहे ना तो इकडे लागतोय, हा फोर्स इकडे लागतोय. मी डिस्प्लेसमेंट कुठे केल्या? पलीकडे केल्या. डिस्प्लेसमेंट पलीकडे केली आहे, फोर्स अलीकडे लागतोय, म्हणून चिन्ह मायनस. आता F इज ऑल्सो मायनस kx. मायनस मायनस काय होणार रे बाळा? प्लस होणार. त्यामुळे dw काय मिळाला? kx dx. बिकॉज द वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी आहे वर्क डन बाळा. पॉझिटिव्ह आली का नाही? स्केलर क्वांटिटी आहे. kx dx. वर्क डन मिळालं. कुठलं वर्क डन मिळालं? छोटं वर्क डन मिळालं. आता टोटल वर्क डन काढूया. तो मीन पोझिशनला होता तेव्हा त्याची डिस्प्लेसमेंट किती होती? 0. तो पी ला गेला, त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली? x. म्हणजे लिमिट काय टाकणार मी? 0 टू x. मला वर्क डन कुठून कुठपर्यंत काढायचंय? इथून इथपर्यंत, बरोबर. देन टोटल वर्क डन काढतोय बाळांनो मी, लक्ष द्या. ते टोटल वर्क डन इज W is equal to integration of dw, integration of small this work done. पण लिमिट काय असणार? स्टार्ट कुठनं झाला? मेन पोझिशन पासून. त्यावेळी डिस्प्लेसमेंट किती होती? बपळा 0. जास्तीत जास्त तो कुठे गेला? P पर्यंत. म्हणजे तेव्हा डिस्प्लेसमेंट किती झाली? x. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट x. सोडवायचं इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन सोडवायला आपण लहानपणीपासून शिकलोय, 11वी पासून. 11वी लहान होतो ना आपण. तर काय आहे फॉर्म्युला? इंटिग्रेशन 0 टू x dw चा फॉर्म्युला kx dx. kx dx. आता हे सोडवायचं मी भरपूर वेळा सांगितलंय तुम्हाला. पहिल्यांदा बघायचं d नंतर काय आहे? x आहे. म्हणजे x वाल्या टर्म फक्त आत ठेवायच्या, बाकीच्या कॉन्स्टंट बाहेर. म्हणजे k कुठे जाणार? बाहेर. k 0 टू x dx. आणि इथं आपला प्रसिद्ध नियम वापरायचा, एकच नियम आहे इंटिग्रेशनचा आपल्याकडे.
इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. दुसरा फॉर्म्युला वापरत नाही आपण. x च्या रेस टू किती आहे 1 आहे, जिथं नसतो तिथं कोण असतो 1, म्हणजे k x रेस टू n प्लस 1 म्हणजे आला x स्क्वेअर. काय आला x स्क्वेअर. 1 प्लस 1 2 आलं ना बाळा, डिवायडेड बाय 2, डिवायडेड बाय 2. लिमिट टाकताना हे असं करायचं 0 टू x. आता हे कसं सोडवायचं, तर एकदा वरची किंमत टाकायची x च्या जागेवर आणि एकदा खालची किंमत टाकायची आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. हे बऱ्यापैकी आपल्याला विद्यार्थ्यांना आता पाठ झाला असेल, कारण मी सारखं सारखं सांगतो. x एकदा टाकायचा इथं, एकदा 0 टाकायचा आणि मग दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. आता x टाकल्यावर काय येणार x स्क्वेअर बाय 2 मायनस 0 टाकल्यावर काय येणार 0 स्क्वेअर बाय 2. 0 स्क्वेअर किती येतो 0, 0 अपॉन 2 0, म्हणजे ही टर्म येणार नाही. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला k x स्क्वेअर बाय 2. काय मिळाला k x स्क्वेअर बाय 2 किंवा 1/2 kx स्क्वेअर. काय फॉर्म्युला मिळाला बाळा 1/2 kx स्क्वेअर. दिस इज द वर्क डन. आणि वर्क डनच कशात कन्वर्ट होतं बाळा पोटेन्शियल एनर्जी मध्ये. बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी. हे लिहिलं असेल तुम्ही, मे बी नसेल लिहिलं तर लिहून टाका लगेच, मला थोडस पुढे जायचं आहे. एवढं लिहा, मी पुसणार आहे. हे कळलं सगळ्यांना? हे लिहून टाकलं पटकन तर बरोबर. रेणुका समजते का? रेणुका पवार, हॅलो हॅलो, रेणुका आवाज येतोय का? फार लोकांना आवाज जाईन झालं रे आज. आज राज बसले नाहीये. अंजली आवाज येतोय का? अंजली जाधव हो सर येतोय. समजतेत का पॉइंट? हो समजते. आता हे झालं लिहून की मग आता रफ करूया. झालं काय लिहून इकडचं अलीकडचं? हो झालंय. ठीक आहे, मग रफ करतोय. बघा बाळांनो, हे रफ करतोय मी आता. आणि मग इथं वाक्य लिहितो, दिस वर्क डन इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. दिस वर्क डन is converted into potential energy. कशात कन्वर्ट होते बाळा? पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. कशात कन्वर्ट होते? पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, फॉर्म्युला मिळाला 1/2 kx स्क्वेअर और पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. कारण की k ची किंमत काय असते बाळा? k is equal to m omega square. सापडले दोन्ही, कायनेटिक एनर्जी पण सापडली आणि पोटेन्शियल एनर्जी पण सापडली. हे आता काय लिहिणं अवघड नाही बाळांनो, कारण हेच कॉपी पेस्ट मारायचं आहे इकडे. आता टोटल एनर्जी काढूया. टोटल एनर्जी म्हणजे काय असते रे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग पुढचं डेरिव्हेशन येते एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन काढायचंय. मग किती सोपं आहे बघा. वी नो दॅट, आम्हाला माहित आहे. काय माहित आहे आम्हाला? टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस किंवा कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघूया काय.
कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे बघूया. सॉरी एक पॉइंट राहिला. आपण टी साठी काढलंच नाही पोटेन्शियल एनर्जी. हे झालं एक्स साठी. टी साठी पण काढायला पाहिजे ना. फॉर टाइम टी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, फॉर टाइम टी पोटेन्शियल एनर्जी पण काढायला पाहिजे 1/2 m ओमेगा स्क्वेअर. एक्स ची किंमत टाका. एक्स चा फॉर्म्युला काय रे बाळा? a sin ओमेगा टी प्लस फाय. एक्स चा फॉर्म्युला काय असतो काढलाय आपण बघा वाटेल माग डेरिवेशन मध्ये. a sin ओमेगा टी प्लस फाय ही किंमत जर टाकली इथं तर फॉर्म्युला येतोय a स्क्वेअर sin स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. मग thus for time t potential energy varies with sin square theta. कायनेटिक एनर्जी कोणाशी व्हॅरी करत होती? cos स्क्वेअर थीटाशी. आणि पोटेन्शियल एनर्जी कोणाशी व्हॅरी करते? sin स्क्वेअर थीटाशी. राहिला असता का नाही पॉइंट हा आपला? बरं झालं लक्षात आला. sin स्क्वेअर थीटा. टोटल एनर्जी काढू आपण. टोटल एनर्जीचा काही विषय नाही. हे लक्षात आलं का सगळ्यांनी? For time t, potential energy is something this. For thus time t, potential energy varies with sin square. हा x चा फॉर्म्युला पाठ आहे का सगळ्यांच्या? x is equal to a sin ओमेगा t प्लस फाय. बघा नोट्स मध्ये मागे जाऊन दिसेल तुम्हाला. ठीक आहे. समजलं हे सगळ्यांना? ओके. मग आता टोटल एनर्जी काढूया. परत तेच उद्योग करायचे. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. नाही डायग्राम लागणार आपल्याला. ठीक आहे. आवाज येतोय ना बाळांनो सगळ्यांना? थोडा पाऊस आलाय त्यामुळे थोडस वायफाय डिस्टर्ब होतोय. एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. टोटल एनर्जी साठी आपण आता एक्सप्रेशन काढतोय. बघा एक्सप्रेशन काय आहे. वी नो दॅट. आम्हाला सगळं माहित असतं. काय माहित नाही असं नाही आपल्याला. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल टू काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 k. के आहे ना आपला. a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मगाशी काढला होता आपण याच लेक्चरला. प्लस 1/2 याचा फॉर्म्युला काय? के. के वापरला चालतोय ना? एक्स स्क्वेअर. आता या दोघांतनं कॉमन कोण निघालं रे बाळा? 1/2 k 1/2 k कॉमन निघाला बाहेर. म्हणजे काय राहिला? 1/2 k आता राहिलं a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर एकामेकाला काय झाले? कॅन्सल. हे बघा की दोन्हींच्यात कॉमन निघालं. आज काय राहिले? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस हा पुढचा एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल. 1/2 k a स्क्वेअर. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला सापडलेला आहे 1/2 k a स्क्वेअर. ए म्हणजे अँप्लिट्यूड. म्हणजे बाळांनो याचा अर्थ काय होतो की पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ही कन्झर्व आहे. ते मी पुढे केस मध्ये शिकवणार आहे तुम्हाला. पण कन्झर्व आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जीज कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीज आणि कायनेटिक एनर्जीज कन्वर्ट होते पोटेन्शियल. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला? 1/2 k a स्क्वेअर. हियर k चा फॉर्म्युला काय बघा? m ओमेगा स्क्वेअर. k चा फॉर्म्युला काय? m ओमेगा स्क्वेअर. बरोबर. किंमत टाका इथं. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. काय फॉर्म्युला मिळाला की इथं k ची किंमत टाकली m ओमेगा स्क्वेअर. 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर कुणाचा फॉर्म्युला आहे? मॅक्झिमम वेलोसिटीचा आहे. कुणाचा फॉर्म्युला आहे? मॅक्झिमम वेलोसिटी जी मीन पोझिशनला असते. बघा तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये वेलोसिटीचं डेरिवेशन काढलं ना आपण त्याच्या खाली लिहिलेत बघा केसेस आपण. ऍट मीन पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते वेलोसिटी. मीन पोझिशनला मॅक्झिमम असते. ती किती असते? ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. त्यामुळे हा फॉर्म्युला असा पण लिहितात. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m
Vmax स्क्वेअर मॅक्झिमम वेलोसिटी आहे बाळा ती, म्हणून Vmax स्क्वेअर. समजला पॉइंट सगळ्यांना? पुन्हा एकदा रिपीट करतो, गडबड झाली असेल तर हा पॉइंट राहिलेल्यामुळं. तर टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. दोघांच्या किमती टाकल्या, दोन्हीतनं हा कॉमन निघाला, एक्स स्क्वेअर काय झाला, कॅन्सल करून टाकला, टोटल एनर्जी मिळाली, के ची किंमत टाकली आणि Vmax आला, ते लिहिलं आपण. म्हणजे आज आपण काय बघितलं? आज आपण कायनेटिक एनर्जी बघितली, पोटेन्शियल एनर्जी बघितली आणि टोटल. आता यांचा ग्राफ काढायचा आहे. जसं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं होतं ना, तसं त्यांचा एक ग्राफ काढायचा आहे. बुक मध्ये तुमच्या पेज नंबर 122 सगळ्यांकडे बुक आहे, नसेल तर मी पीडीएफ पाठवली आहे. तर 122 पेज वर जावा सगळ्यांनी आणि तिथं जो ग्राफ आहे एनर्जी ऑफ एसएचएम चा तो ड्रॉ करून ठेवा, म्हणजे उद्या तुम्हाला एक्सप्लेन करताना सोपं जाईल. मी त्याच्या आधीचे पॉइंट उद्या घेणार आहे, म्हणजे त्याच्या केसेस घेणार, तो ग्राफ कसा आला ते सांगणार, कुठल्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम असते ते सांगणार. कारण की काय होतं, मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी जास्त असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असते. मग पुढे तर ते दोघे एकमेकाला मॅच होणार ना, तेच आपल्याला शोधायचं आहे उद्या. आणि ह्या केसेस येतात नीट जेईला, ते आपण थोडंसं अभ्यास करायचा होता. 122 पेज वरचा ग्राफ सगळ्यांनी काढायचा. पहिला मुद्दा, हे सगळे डेरिव्हेशन लिहायचे. कुणाकुणाचे? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. त्याचबरोबर ह्या नोट लिहायला विसरायचं नाही अजिबात. ह्या नोट्स मला पाहिजे, नोट म्हणलं पाहिजे इथं, नोट. अशा नोट म्हणून मेन्शन करायचं त्या, कारण की या ऑब्जेक्टिव्ह साठी चाललंय आपलं. आपण वहीच वापरायची, दुसरं काय वापरायचं नाही पेपरला. वहीचाच अभ्यास करायचा, भरपूर मार्क मिळतात. हे बाकीचं करायचं चांगलं, लक्षात येते? हे चांगलं करायचं आणि याचा एक ग्राफ काढून ठेवा, मी उद्या एक्सप्लेन करतो. ठीक आहे? खूप सगळ्यांना हे लेक्चर समजलं असेल. काही जरी क्युरी असेल तर लगेच मला व्हॉट्सअप करा सगळ्यांनी. ठीक आहे? थँक्यू. थांबूया आता.